आणि अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे। 22 तारखेला सर्वात आधी मोदी शरयू नदीच्या तीरावरती जातील। तिथून ते एका अत्याधुनिक क्रूझवरून प्रवास करत 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका घाटावरती स्नान करतील अशी शक्यता वर्तवली जाते। या क्रूझसाठी लागणारा सीएनजी तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने नदीपात्रामध्येच तरंगत गॅस स्टेशनही उभारलेले आहे। दरम्यान पाण्यातील या गॅस स्टेशन पंपाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येत येतील आणि त्यानंतर या अयोध्येतील जो सर्वात प्राचीन घाट आहे त्या राम घाटावर पूजा करतील। हाच तो राम घाट आहे ज्या ठिकाणी आतापासूनच पोलीस बंदोबस्त आहे। या राम घाटावर मोदी ही पूजा करतील आणि समोर जे व्हाईट कलरचं जे क्रूज दिसतंय यातच नरेंद्र मोदी हे या पाण्यातून प्रवास करून या ठिकाणी पुक्तार घाट म्हणून यात जवळपास 15 किलोमीटर दूर असलेल्या पुक्तार घाटावर जातील। समोर आपण दृश्यात बघू शकतोय की हे जे पांढरं क्रूज आहे याच क्रूजमध्ये मोदी प्रवास करतील। या राम घाटापासून समोरील 15 किलोमीटर असलेल्या पुक्तार घाटावर ते जातील। त्या ठिकाणी देखील ते पूजा अर्चा करतील आणि जो महायज्ञ या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या महायज्ञाची पूजा मोदीजी करतील आणि त्यानंतर याच क्रूजने नरेंद्र मोदी हे याच श्री राम घाटावर येतील। त्यामुळे आतापासूनच या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। तर मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्रूजची प्रत्येक छोट्या बोटीची ही तपासणी करण्यात येत आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।